नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत आणि रोचक पवित्र विषय. शिवलिंगावर दूध का ओतले जाते. ही परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे, पण प्रथम यामागचं खरं रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलू आपण समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. चला तर मग बघूयात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात. पुराणातील एक कथा आहे. समुद्र मंथनातून जेव्हा कालकूट नावाचे विष बाहेर आले तेव्हा ते एवढं घातक होतं की त्यामुळे ब्रह्मांड नष्ट होऊ शकत होतं. तेव्हा भगवान शंकरांनी ते सगळं विष प्राशन केलं आणि आपल्या कंठात धरलं. त्यामुळे त्यांचा गळा निळा झाला. तेव्हापासून ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्या विषयामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. ती उष्णता शांत ठेवण्यासाठी देवांनी, ऋषीमुनींनी दूध, दही, जल, मध आणि तूप अर्पण केले. त्यामुळे बरीचशी उष्णता शांत झाली. आजही आपण त्यांची पूजा त्याच प्रकारे करतो आणि ही केवळ एक परंपरा नाही मित्रांनो, तर ते एक श्रद्धेचं प्रतीक आहे. शिवलिंग हे विश्वनिर्मितीचे एक प्रतीक आहे. ब्रह्मांडाचे मूळ आणि परमशक्तीचे ते खरे स्वरूप आहे. दूध हे शुद्धतेचे, सात्विकतेचे आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा भक्त आपल्या भावना, अहंकार आणि दोष शिवलिंगावर दूध अर्पण करून सोडून देतो, तेव्हा त्याचं मन अधिक शुद्ध होतं आणि कृती म्हणजे आत्मशुद्धीचा एक मार्ग आहे. शिवलिंग हे प्रामुख्याने काळ्या दगडात बनवलेलं असतं, जे उष्णता साठवतं. दूध किंवा पाणी ओतल्याने त्यावर थंडावा निर्माण होतो व एक प्रकारे ऊर्जा संतुलित होते. तसेच सतत वाहणाऱ्या दुधाच्या धारेचा ध्वनी आणि दृश्य परिणाम ध्यानासारखा शांत करणारा असतो. त्यामुळे मन स्थिर होतं आणि चिंतन वाढतं. दूध अर्पण करणे म्हणजे देवाला काहीतरी देणे नाही, ते आपल्या भावना, भक्ती आणि नम्रतेचे प्रतीक आहे. सोमवारी केलेला दुग्धाभिषेक, सोमवारी शिवाची पूजा ही अत्यंत फलदायी मानली जाते. सोमवार हा चंद्राचा वार आहे आणि चंद्र मनाचे प्रतीक आहे. दूध चंद्राशी संबंधित आहे, त्यामुळे ते अर्पण केल्याने मन शांती लाभते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर शिवलिंगावर जल व दूध अर्पण केले जाते. यामध्ये निरंतर ध्यान, जप, भक्ती यांचा संगम होतो. मनोवैज्ञानिक व आध्यात्मिक लाभ आपण समजून घेऊ. श्रद्धेने आणि भक्तीने केलेली पूजा क्रियेमुळे मन अधिक प्रसन्न होते. दैनंदिन ताणतणावातून मुक्ती मिळते. आपोआप मन ध्यानधारणा आणि समाधीच्या दिशेने जाते. ही कृती करताना मन एकाग्र होतं आणि त्या क्षणी आपलं दैवाशी एक विशेष नातं तयार होते. काही लोक म्हणतात की दूध वाया जातं, पण अनेक मंदिरे हे दूध नंतर प्रसाद म्हणून वाटतात. काही ठिकाणी ते गायींनाही दिलं जातं किंवा गरजूपर्यंत पोहोचवले जातं. त्यामुळे जर श्रद्धा योग्य मार्गाने व्यक्त केली तर ती केवळ पूजा न राहता सेवा बनते. शिवलिंगावर दूध अर्पण करणे ही परंपरा एका आध्यात्मिक प्रक्रियेशी जोडली गेलेली आहे. ही कृती आपल्याला शांती, समर्पण, आत्मिक उन्नतीचा अनुभव देऊ शकते. दूध अर्पणाचे तत्वज्ञान दूध हे शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण शिवलिंगावर दूध अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या मनातील अहंकार, द्वेष याचा त्याग करतो आणि आत्मशुद्धीचा मार्ग धरतो. हे एक प्रकारे आपल्या भावनांचे समर्पण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात ही एक साधी कृती आपल्याला आत्मचिंतन आणि ध्यानाकडे घेऊन जाते. आज आपण याकडे फक्त एक धार्मिक विधी म्हणून पाहतो, पण त्यामागचे एक खोल अर्थ आहे. विश्वनिर्मितीचा साक्षात्कार, विषप्राशनातून धैर्य शिकवणारा नीलकंठ आणि धीर गंभीर येणारा आवाज, तो म्हणजे ओम नमः शिवाय. मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच पवित्र आणि अर्थपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद मित्रांनो.